बरोबर घ्या ते मोटरचं पाईपाचं काम गाडी काढलं अरे कंपनी का नाम सांगा राव एखादा आहे का सांगा ना गज की मोटर चल जाए शेतात आहे का आता वावरातच काम काय समस्या सर मी विठ्ठल दौलतराव गवारे सरपंच कुंभेफळ आम्ही इरिगेशनला 7/2/2025 ला पत्र दिलेलं आहे किंवा मृत साठा असल्यामुळे इथलं पाणी राखीव ठेवण्यात यावं म्हणून सनी परंतु त्यांनी पण आजपर्यंत काही अशी ठोस कारवाई केलेली आहे नाहीये त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे की मग हे कारवाई कधी करणार आणि इथून बऱ्याचशा शेतीच्या नावाखाली पाणी उचलून सनी स्वतःच्या विहिरीत नेतात तिथून एक डीलर आहे त्या डीलरला पाणी डीलरच्या मार्फत सर्व पाणी MIDC ला चाललं जातं आमची अशी मागणी आहे की जर समजा हे आम्ही कारवाई करायची जर पत्र देत असो ना आम्ही जर आम्हाला जर महिना 2 महिने जर यांच्यावर कारवाई होत नसेल तर मग प्रशासन का झोपलं काय प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई करावी अशी आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे. काय नाव आपलं नसता मग आम्ही सर्व गावकरी आमच्या गावकऱ्यांनी उपोषणाला बसणार आहोत. विठ्ठल दौलतराव गवारे सरपंच कुंभेफळ. दादा काय घटना घडलेली आहे? मी राहुल गवारे कुंभेफळचा नागरिक शेतकरी इथे असं कुंभेफळ तलावामधून गेल्या 3-4 वर्षापासून इथं MIDC वाल्यांनी स्वतःचा खर्च करून इथपर्यंत पाईपलाईन आणून सोडल्या आणि इथले जे लोक आहेत दलाल लोक हे पाण्याचे हे लोक त्या पाईपलाईनीला रात्री किंवा दिवसा दादागिरी करून ह्या जे तलाव आहे या तलावामधून त्या पाईपलाईनद्वारे MIDC पाणी नेते आणि आमचं एक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की ज्या वेळेस 30% पाणी साठा असतो त्यावेळेस शासनाने स्वतःहून येऊन तो साठवा वाचवा असं शासनाचं धोरण आहे पण शासनही याला दुर्लक्ष करतंय. आम्हाला तर वाटायला लागलं शेतकऱ्याला की ते सर्व MIDC जो इंडस्ट्रीज एरिया आहे ते पैशावाले लोक असल्यामुळे हे लोकांना अधिकाऱ्यांनाही पैसे देतात आणि इथले जे दलाल आहे त्यांनाही पैसे देतात यामुळे इथं शासनही याच्यावर लक्ष करीत नाही. आम्हाला तर शेतकऱ्यांनी आम्ही असं ठरवलं की याच्यावर जर कोणती कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाचा इशारा आज या तळ्यामध्ये आज फक्त आम्ही इशारा देत आहोत. प्रत्यक्षात काही कारवाई नाही झाली तर आम्ही शेतकरी उपोषण 100% करणार हे आम्ही आज ठरवलेलं आहे.
किती मोटर पकडलेले आपण? इथे भरपूर मोटर आहे. मोटर म्हणजे सध्या तर 30 मोटर आम्ही सध्या डोळ्यांनी बघितल्या. ह्या मोटर इथून एक 2-3 टप्प्यामध्ये एमआयडीसीत पाणी जातं आणि कोणी विचारायला गेलं तर शेताला पाणी जातं. परंतु शासनाने इथून सुरुवात करावी व शेवट एमआयडीसी पर्यंत कसं पाणी जातं हे शासनाने बघितलं तर याच्यामध्ये दोषी 100% पकड धरले जाते. काय नाव आपलं? माझं राहुल गावारे. काय घटना घडलेली आहे कशासाठी? सध्या इथं कुंभेफळ तलावातून शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की MIDC ला पाणी वगैरे देण्यात येत आहे. तर MSB चे लोकांना बोलून वगैरे आम्ही पुढची कार्यवाही करू. कनेक्शन वगैरे कट करून नंतर जप्ती करण्यात येईल. लक्षात आलं का? हो, पाईपलाईन दिसताय, मोटरी दिसताय, चालू आहे मोटर सध्या. पाईपलाईन दिसलाय आम्हाला. आम्ही जेव्हा आलो तेव्हा एरिया कोणता आहे मॅडम? कुंभेफळ साठवण तलाव. काय कारवाई करणार आपण? तर पुढे आम्ही आता MSB कडून आता हे कनेक्शन कट करू, मोटरी वगैरे जप्त करू सगळ्या. कोणत्या कंपनीमध्ये पाणी जात आहे मॅडम? आता एवढं आम्हाला म्हणजे कन्फर्म काही माहिती नाही. पुढे आम्ही कारवाई करू त्यावर. काय नाव मॅडम आपलं आणि पद काय? दुबळकर कनिष्ठ अभियंता.